नमस्कार सर्वांना, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री का साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. आज जन्माष्टमीचा साजरा होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो. ह्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी देशभरात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. ह्या दिवशी अनेक घराघरात, मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची बालमूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावी पूजा करीत जन्माष्टमीचा सोहळा साजरा होतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री 12 वाजताच का सुरू होतो? तर आज ते आपण जाणून घेऊया. विष्णूचा 8वा अवतार असलेला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापर युगातील रोहिणी नक्षत्रात झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधी सिद्धीने संपन्न होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळीची एक आख्यायिका सांगितली जाते की कंसाने आपली बहीण देवकी हिचा वासुदेवाशी विवाह करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता. त्यावेळी एक आकाशवाणी झाली की देवकीच्या 8व्या मुलांच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वासुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक एक करून 6 मुलांचा वध केला. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वासुदेव आणि देवकीला डाबलेल्या तुरुंगांची सर्व कुलुपे तुटून पडली. या दरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते. या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. विजयांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णांचा जन्म झाला. श्रीकृष्णांचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी यदुवंशी होता. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते. त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. ज्योतिषाच्या मते रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे, ज्यामुळे श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला. त्याचवेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागे हे एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. ह्याच शक्तीमुळे भगवान श्रीकृष्ण संपूर्ण विश्व चालत होते. तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित व परब्रह्म स्वरूप आहेत, म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला. असे म्हणतात की रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला. यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते. अशी ही कथा सांगितली जाते की कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी ही मध्यरात्रीची निवड केली होती, जेणेकरून त्यांचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील. म्हणून जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यामुळे त्यांचे वडील वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेली पत्नीकडे परत आले. याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो. तर आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री का साजरी केली जाते याची सर्व माहिती आपण पाहिलेली आहे. आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.